टॉपचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने स्टिअर केले. रन्स अवेलेबल नाही आहे. डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला आपण पाहतोय मनीष कुचेकर पहिल्याच बॉलवरती षटकार खर्च करताना पाहायला मिळाले आणि लगेचच कमबॅक कसा करायचा. टप्पा पडला, बॉल आत आणला. त्याच वेळेला आपण पाहतोय गतीचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन पंच करायचा. त्याच दरम्यान शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग आणि बघता बघता डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहे. एक चांगलं पुनरागमन म्हणता येईल. डॉट बॉल येत असताना मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमी गतीने ड्रायव्हिंग लेनवरती सिंगल अवेलेबल आहे. वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव इथे येत असताना 7 धावा धावफलकावर. येस बघा आपण पाहतो ज्यावेळेला आता षटकार आला, ज्यावेळेला प्रशांत मडवी मैदानावरती जाणलंय की धावा येतात, धावा बनल्या, सुरुवात चांगली व्हायला सुरुवात झाली आहे. आता जास्तीचा भर आपण पाहतो सिंगल डबल वरती दिला जाईल आणि त्याच दरम्यानची सिंगल मैदानावरती येताना पाहायला मिळते. प्रियजी पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रशांत साठी 3 बॉल 3 षटकारासाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं आणि अगदी त्याच वेळेला आयोजकांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मनीष गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला हलक्या हाताने संयमाने खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऋतिकच्या अगेन्स्ट हा बॉल. जसं आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये काय बॉल टाकला. अगदी ज्या वेळेला ऍक्शन आहे ना मनीषची तो येतो अतिवेगाने येतो, बॉल रिलीज करताना थोडा स्टॉप घेतो आणि तदनंतर परफेक्ट खोलात बॉल टाकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण. चांगला बॉल. कदाचित प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखण्याचा प्रयत्न असावा. रीड करतोय बॅटरला. कमी गतीने लोअर फुल टॉस लपेटला. गुडगा टेक, तमाशा देख. गुडगा टेक, ये षटकार देख. ठोकलाय षटकार. बघा ज्याच वेळेला या आधीचं यॉर्कर टाकला पुन्हा त्याच रीतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. आता फुलटॉस टाकून बसले आणि मग त्या फुलटॉस बॉलचा करपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण खेळाडू टीमचे कॅप्टन लिडिंगला आलेत. नाव त्यांचं आहे ऋतिक माई. अप्रतिम खेळी. ऋतिकच्या बॅटमधून षटकार आलाय. कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणत असताना तो स्वतः उभा राहिलाय. नीडज अंदाजामध्ये कर्णधार मैदानाच्या आतमध्ये लढतोय. त्याच्या फलंदाजीमध्ये आहे धार. तो कर्णधार खोला टाकला. इनसाइड आउट कॅच महत्वाचा टिपलाय. खेळाडू क्रमांक पहिला ऋतिक बाद. हा ऍक्शन रिप्ले स्क्वेअरले कॅमेराने बघायला बरीच मजा येईल कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना ज्या वेळेचा बॉल अतिवेगाने आला गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर मनीष कुचेकर बघा ज्या वेळेला टप्पा पडला समोर बॅट स्विंग झाली आणि तदनंतर बॉल बराच का हवेमध्ये शॉर्ट पॉइंटला पकडले गेले आणि त्याही आधी महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली ना सर तर एस्टनच्या मागे शेवटपर्यंत बॉल रिलीज करेपर्यंत काय चालू होतं राहण्याचं की बॉल आता वेगाचा गरजेचा नाही आहे आता कमी गतीचा बॉल थोडा टर्न लेग ब्रेकचा वापर आणि तेच झालं आणि समोर बॉल पडला आणि बॉल खेळायचा कुठे शेवटच्या क्षणी डबल माइंडेड झाले बॅटची एज लागली टोला बॉल लागल्यानंतर शॉर्ट पॉइंटला एक मोठी विकेट आणि टीमचा कॅप्टन ऋतिक माई मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात आणि या विकेटसाठी सन्मान्य अमोलजी ढमाळे साहेब यांच्या वतीनं मनीषला 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मनीषने महत्वपूर्ण विकेट इथे अडसर दूर केलाय. अमित नागती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 हा क्रिकेटमध्ये नव्हे तर अंक गणित तज्ञांनी सांगितलेला अशुभ आकडा आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान साहिल याला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. षटक संपुष्टात आलेलं पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा खेळाडू बाद झाला. कर्णधार प्रथमतः आपण पाहिलं परंतु अगदी यस्टनच्या पाठीमागे कर्णधार अर्थात आपल्याला राणा मोरेला पाहायला मिळतं. मार्गदर्शन चांगलं करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. उत्साह पहा आत्मविश्वास तितकासा आहे की नाही कारण बाहुबलीची विकेट ही जर का इथे प्राप्त झाली तर ही बाब पथ्यावरती पडू शकते. यदा कदाचित त्यासाठी अपील असावी. इस मोठी अपील झाली. बघा साहिलचं कौतुक करावं लागेल. साहिल महत्वपूर्ण खेळाडू आहेत ज्यांनी अगदी प्लेअर ऑफ द डॅचा किताब आपल्या नावावरती केला. कमी वयामध्ये अगदी 20व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग खेळतात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट धाटाव गावासाठी खेळले यांनी आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर हृदय 11 रोड खुर्द या टीमसाठी.
हा बॉल उजव्या सीच्या बाहेर डी बॅकचा कव्हरला खेळला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह. चौकार. चौकार खेचला. बघा जर इथे प्रशांत मडवी यांच्या बॅटमधून जर अर्धशतक येते तर 3,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे रोशन शेठ मोरे यांच्या वतीनं. सॉरी. पुढचा बॉल कमी गतीने खोला टाकला. फ्लाइटेड डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. या फिरकीपटूने आपली कमालीची प्रतिभा दाखवली. हा बॉल पहा ना, ज्या पद्धतीने ज्या प्रकारे वळण घेतलं, पडला, वळण घेतलं. यस्टॅनच्या समोर फलंदाजाला, यस्टॅनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला जणू थया थया नाचवलं या बॉलने. डॉट बॉल आला. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील प्रशांतसाठी. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय. व्हॉट अ कॅच. एक्सिलेंट मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. अफलातून आकर्षक कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. पहावा, पाहतच राहावा. अमानवीय झेल इथे टिपलाय. बघायला मिळते काय बेदकता मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. ज्या वेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला निश्चितपणे मिळतील. तो बॉल फेकला, तो अतिवेगाचा, ज्या वेळेला टर्न केला, तदनंतर फटका समोर खेचला. फटका चांगला होता, तो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, पण त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण प्रति जावरे मैदानाच्या आतमध्ये काय फिल्डिंग केली आहे. प्रति जावरेने जसा झेल घेतला ना हरिश्चंद्रजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी आलाय. नयनजी जोशी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रथमेशजी गावडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणि प्रांशी 11 यांच्या माध्यमातून 500 रुपये, 2000 रुपयाचा कॅश प्राइज. मित्रांनो, कॅच आवडला असेल ना, सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत प्रति जावरेसाठी. अफलातून नेत्रदीपक अमानवीय कॅच इथे पाहायला मिळालाय. अफलातून आकर्षक गोलंदाजी आणि त्याहूनही अधिक गोलंदाजाला साथ देण्यासाठी जे काही क्षेत्ररक्षण हवं, उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं प्रदर्शन आपण पाहतोय. धावफलकावरती 17 खेळाडू बाद झालाय. दुसरा महत्वाचा खेळाडू बाहुबली बॅक टू द पॅव्हेलियन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील करण्यात येते. याची आवश्यकता होती का? लगी तो आबाद नाही तो बर्बाद. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. 1-18. आपण पाहतो चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण जर पहिल्यांदा तसं टप्पा पडला जातोय, त्यानंतर हातभर बॉल वळण घेतोय, कळतच नाहीये. आणि मग त्या अगेन्स्ट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न विशालचा झाला आणि तोही बॉल शरीरावरती आदळला. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 18. पहिल्या षटकामध्ये 13 बनताना आपण पाहिला. त्यानंतर साहिल आले. साहिलनी फक्त 5 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात आणि सर्वाधिक मोठी विकेट. तिकडे मात्र एक चांगली कॅच पकडत असताना एक महत्वाचं टीम वर्क आणि प्रशांत बाद झाले होते. 18 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झालेत. या फिरकीपट्टूने अक्षरशः धावसंख्येवरती लगाम लगावलाय. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न उजव्या अशीच्या बाहेर. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. महत्वपूर्ण क्षणाला या गोलंदाजाने फिरकीपट्टू गोलंदाजीला नवा आयाम दिलाय, नवं चैतन्य दिलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 18-2 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आयुषी आरोही 11 या टीमला. महत्वाची विकेटही मिळवली आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर तिकडे साहिलला जी विकेट मिळाली ती सर्वाधिक मोठी. ऍक्शन रिप्ले ज्या वेळेला आपण बघितलं होता तिकडे प्रतीश आपल्याला पाहायला मिळालं. ते शेवटच्या क्षणी स्वतःला झोकून दिलं आणि बॉलला पकडलं होतं.
पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. क्रिकेटमध्ये उतार चढाव हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे, परंतु या पुढे काय वाढून ठेवलाय. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. मनीष याला पुनश्च प्राचान्य करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिला बॉल खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर. यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली होती या बॉलने, जिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 19 धावा, 2 खेळाडू बाद झाले तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. आपण पाहतोय निश्चितपणे धावा येणं गरजेचं आहे, धावा येणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला धावा थांबवण्याचा कारनामा मैदानात छतमध्ये केला जातोय. मनीषनं आपण पाहतो अति वेगानं बॉल टाकला होता. शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल तिकडे मात्र येताना पाहायला मिळाली आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा फलकावरती 19 आपण पाहतोय. मागील षटक हातावलं होतं साहिलने, त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अमोलजी दमाले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात आलाय आणि ते कॅश प्राइज जमा झालंय. रोहेकरांची एक खासियत मला नेहमीच आठवते. महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट मी रोहेकरांची पाहिली आहे की 500 पासून पारितोषिके लावतात आणि ते कारनामा केल्यानंतर लगेचच आणून दिले जातात. ही बाब तितकीशी महत्वाची आहे, कारण आपण पाहिलं ना तर रोहेकर नेहमीच क्रिकेटला जगतात, क्रिकेटला पाहतात आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे रोहेकर आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 19 धावा, 2 खेळाडू बाद झाले. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. माझ्यासोबत हर्षलजी मुंडे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. भूमिपुत्र आहेत या रोह्या नगरीचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला तुझ्या एसटीच्या बाहेर हलक्या हाताने केला. डीप बॅक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अवेलेबल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येतात त्या 2. येस आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा फटका खेळला होता. ज्या वेळेला बॅकफुटला गेले फ्रंटफुटला फटका खेळला आणि त्याच वेळेला बॉल डिफेन्सच्या कव्हरला जाण्यात तिथे डी पॉईंटला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण प्रज्योत वेगाने येताना पाहायला मिळाले. ते आले, बॉलला पकडलं, कोणत्या एंडवरती फेकी करायची ते स्वतः डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी तिकडे मात्र राणा यांच्याकडे थ्रो करण्यात आला, पण बघता बघता 2 धावा तिकडे आरामात पूर्ण केल्या गेल्या होत्या. 21 वरती 2 सध्याची स्थिती आहे मॅचची. बॉल फुलटॉस आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता, मिडल ऑफ द बॅट झाला नाही. बॅटची लिडिंग एज घेतली, बॉल टर्न झाला. शॉर्ट फॅन लेग मधून बॉल अगदी लॉंग स्टॉपला निघालाच होता. त्याच दरम्यान बघता बघता 1 धाव पूर्ण केली. बघा स्वतःवरती नाराज आहेत अमित, ज्या वेळेला फुलटॉस मिस झाला. अमित नागती सारख्या बॅटकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि अपेक्षांचं ओझं घेऊन ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण येतो ना, अंडर प्रेशर बॅटिंग करणं ही बाब देखील तितकीशी सोपी नाही आहे. आज मी काही अंशी अंडर प्रेशर आहे, कारण 2 युवा समालोचक आणि एक दिग्गज समालोचक यांच्या दरम्यान मी समालोचन करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आपण 22 ला 2 पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, फार दुरून आलाय. एक सुंदर झेल रनिंग कॅचेस इथे पाहायला मिळतात. नेत्रदीपक खेळाडू क्रमांक 3 बाद. सोबत मैदानावरती पाणी ड्रिंक स्टॉल लगेच मैदानावरती जाऊया, जिकडे फलंदाज बाद झालेत. एक महत्वपूर्ण विकेट, काय झेल पकडला. विक्रांत देशमुख शेनवई गावचे आहेत आणि त्यांच्या वतीनं प्रतीक चौरे यांच्यासाठी आपण पाहतो त्या कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इकडे जमा झालेला आहे. काय त्यांना झेल पकडला, अगदी संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली. काल झेलच्या बाबतीत एका गोष्टीची चर्चा होती, एका खेळाडूची चर्चा होती, त्याचं नाव होतं आपण जर पाहिलं तर ओमकार टवटे. त्यांनी मात्र बरेचसे झेल या मैदानावरती पकडले, पण आज एकच पकडला, पण त्या पट्ट्यानं अगदी सगळ्यांची मनं जिंकली. ड्रिंक्स ब्रेक होते मैदानावरती आपण पाहतोय. धावा खेळपट्टीवरती बनल्या गेल्यात. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण इथे मैदानाच्या बाहेर एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, सुमधुर संगीत ऐकूया. येस डीजे कांतेश.
आणलेत आणि त्यांनी हे स्वप्न सजवलं. रोहा तालुका प्रीमियर लीग आपल्या समोर आणली आहे. एक स्पर्धा रुहेकरांच्या उत्कर्षासाठी तळागाळी खेळाडू एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. यानंतरची मॅच प्रांशी 11 भैरवनाथ यशवंतकार त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळ विनोद स्मृती पिंगळसे धामणसे. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस कंप्लीट करायचा. 3 ओव्हर नंतर आम्ही तुमची प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वाट पाहणार आहोत. प्रांशी 11 भैरवनाथ यशवंतकार आणि विनोद स्मृती पिंगळसे धामणसे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहणार आहोत. कौस्तुभ दळवी आणि सिद्धू मोरे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सामन्याला इकडे सुरुवात होईल जिकडे षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं मार्गस्थ तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. बॉलिंग मार्कवरती मनीष कुचेकरात पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा खर्च केला. या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक. समोरचा बॉल हवेत उडवला. लांबी खूप कमी गाठली. उंची बरीच आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली मनीष कुचेकर कोणती चूक करणार नाहीये. सर्वाधिक मोठी विकेट. अजून एक धक्का. नावा चेतन मैदानाच्या बाहेर. चार चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती साहिलला आपण पाहतो आहोत. विकेट मिळवली आहे. एकंदरीत 3 षटकांमध्ये 22 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. साहिल गोलंदाजी करतोय. त्याने पहिला बॉलवरती दर्जेदार पहिलं षटक हातावलं होतं ज्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात आलंय. आपण पाहतोय मानाची सन्मानाची स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग. त्याच वेळेला आपण पाहतो महत्वाचा खेळाडू आहे साहिल ज्यानं प्रभावित केला. साहिलनं या मॅचचं मोमेंट तोडण्याचं काम केलं. त्यानं कमबॅक केलं. त्यांनी मात्र आपण पाहिलं तर प्रभावित केलं. ज्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर त्यानं पहिला म्हणजे वैयक्तिक पहिला टीमसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये 5च धावा खर्च केला. महत्वाच्या 2 विकेट त्यानं मिळवलं. 1 विकेट मिळाली होती. एक चांगली बॉलिंग राहिली आहे. पुढचा बॉल यावेळीचा पहिला चेंडू समोर होता. जसा समोर आला तसा बॉलला समोर खेळला आणि काय घडलंय मैदानावरती. मी म्हणेन ही कॅच नव्हे तर मॅच होती. एक महत्वाचा झेल सोडला तो सुद्धा अमित नागटीचा. पाहण्याजोगी राहिला होता हा बॉल. पहा पुन्हा एकदा फ्लाइट दिली वळवला विथ द टर्न खेळले. उचली जास्त लांबी कमी उंची जास्त प्राप्त झाली परंतु ही कॅच पहा सोपा अगदी सोपा. शोलेच्या सिनेमामध्ये जे ठाकूर नावाचा कॅरेक्टर आहे कदाचित तो देखील असता तर झेल टिपला असता. इतका लॉलीपॉप झेल इथे पाहायला मिळाला. जोनी सेटलाय 24 इथे ते बी जावा. 4 खेळाडू बाद. चौथा षटक पुन्हा एकदा साहिल आलाय जो 1000 रुपयाचा मानकरी राहिला मागील षटकामध्ये. कल्पेश हरिचंद्र मोरे साहेब अमोल दमाले साहेब यांच्या माध्यमातून 500. चांगली बॉलिंग करतो. त्यानं प्रभावित केलं. सगळ्यांची मन जिंकलीत. अगदी अचूकता भेदकता दाखवली आहे. दुसरा बॉल समोरचा हाई चेंडू आता डीपेस्टच्या खबरला खेळायचा होता. हवेत खेळलेत 2 क्षेत्ररक्षक. कॉलिंग चुकली आहे इकडे. बघा कॉलिंग नाहीये. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या समोर आले आणि तदनंतर ऍक्सिडेंट निश्चित आहे. बघा खेळाडूला दुखापत झाली का पाहिजे. ज्यावेळेला अतिवेगानं 2 क्षेत्ररक्षक धावत येताना आपल्याला बघायला मिळाले. शेवटच्या क्षणी एकमेकांच्या समोर आलेत आणि त्याच वेळेला मात्र तिकडे ऍक्सिडेंट होताना बघायला मिळाला. कॉलिंग चुकली आहे आणि अगदी एकीकडे प्रतीश आले होते एकीकडे प्रज्योत आले होते. 2 क्षेत्ररक्षक वेगानं येताना आपल्याला बघायला मिळाले. त्याच वेळेला कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचे ऍक्सिडेंट नेहमी होत असताना आपण पाहिलेत. देवाचरणी प्रार्थना करूयात. धावीर महाराजा चरणी प्रार्थना करूयात. गणराया चरणी प्रार्थना करूयात की इजा मोठी नसावी आणि खेळाडू पुन्हा एकदा खेळत असताना पाहायला मिळतील. तद्वर आपण खऱ्या अर्थानं या इनिंगमध्ये ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. पहा मैदानाच्या आतमध्ये स्वतः खेळाडूला इजा झाली हे पाहण्यासाठी हृदय 11 रोडखूर हरिश्चंद्रजी मोरे साहेब स्वतः त्या ठिकाणावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. संघाचा संघ मालक बनण्याव्यतिरिक्तही आपण खेळाडूंची चाचपणी करावी. त्यांच्या खेळाची जाण ठेवावी. या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि म्हणून की काय एक संघ मालक म्हणून त्यांना आपण पाहतो आहोत. आपण पाहतो एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा रोहा तालुका
प्रीमियर लीग तिसरे पर्व आणि त्या पर्वावरती करावं गर्व असे तिसरं पर्व आज आपण पाहतो आहोत. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज योगीजी गंभे आकाशजी कडव यांची ही संकल्पना आज कामी येत असताना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने या चॅनलवरती मी एक लक्ष वेधेन एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. अजय मडवी आपण कुठे असाल कृपया संपर्क साधा. अजयजी मडवी कृपया संपर्क साधा. नाही आपल्याकडे त्याकडे आपण लक्ष वेधूयात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून देव माणूस रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. शशिकांत सायकल मार्ट यांचे विशेष आभार. हेमंतजी सनस एक लेजेंडरी खेळाडू आणि तथा नेहमीच त्यांचं आपल्या स्पर्धेला प्रायोजन लाभलंय. अगदी त्याच वेळेला शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी यांचे विशेष आभार मानूयात आपण. केरकर फार्म यांचे विशेष करून आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानतो आहोत. रेस्टॉरंट R26 यांचे विशेष आभार आपण मानूयात. या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला पुन्हा होते सुरुवात. आई खानावळ घरगुती जीवनाची लज्जतदार सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल पुन्हा एकदा दाखल होईल. साहिल महत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल फेकेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर चांगली बॉलिंग करतोय. ओ यावेळीचा हा ट्रॅकर होता. आडवा बॅटन ऑन साइडला बॅकफुटला जाऊन समोर उडवला. बॉल सरळ वाईडिश मिड विकेटच्या वरून षटकार. साइड अँगलने आपण पाहूया. षटकार पाहायला मिळाला. ज्या रीतीने हा स्ट्रोक आपण पाहिला बॅकफुटला येत असताना पहा हा साइड अँगल आहे. यष्टिरक्षक असताना खेटून उभा राहिला ना की तदनंतर या गोष्टी आपण होत असताना पाहायला मिळाल्या. थोडासा हृदय इलेव्हन संघ अडचणीमध्ये. राणालाही थोडीशी इजा झाली आहे. यष्टींच्या पाठीमागे यष्टिरक्षक ज्या वेळेला खेटून उभा असतो ना त्यावेळेला त्याने खाली वाकून उभं राहायला हवं मुळात. कारण आजकालचे जे ट्रेंडिंग फटके आहेत ना ज्यामध्ये आत्ताचा आपण जो साहिलच्या माध्यमातून सनीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. फलंदाज हल्लीचे यष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन हे स्ट्रोक अटेम्प्ट करतात आणि त्या कारणास्तव यष्टिरक्षकालाही थोडंसं पाठीमागे उभं राहणं हे गरजेचं राहतं. 31-4. यदा कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून जर कोणत्याही खेळाडूला इजा होते देऊ ना करो असं काही घडो. परंतु जर इजा झाली तर डॉक्टर भट नर्सिंग होम इथे आपल्याला फ्रीमध्ये कोणत्याही पद्धतीचं शुल्क न आकारता परंतु त्यासाठी तुम्ही RTPL खेळत असायला हवे तर तुम्हाला तिथे जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यावरती उपचार करण्यात येतील. हे मी RTPLचं एक कौतुक करेन की त्यांनी या खेळाडूंची जाण राखली. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 31. आपण पाहतोय सनीलच्या बॅटमधून हा अविश्वसनीय स्ट्रोक आलेला. यस्तानने बॅटिंग चांगली करायला सुरुवात केली. धावा येतात धावा बनल्या जातात आणि आता साहिलनं रीड केलं हे महत्वाचं. साहिल चांगली बॉलिंग करतो चांगल्या स्थितीमध्ये होता पण तो कॅच सुटल्यानंतर या मॅचची स्थिती थोडी बदललेली आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यावेळीचा पुढचा बॉल समोरचा चेंडू. आता दिशा वेगळी आहे. दशा तीचा काय फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. या फटक्यामध्ये वजन 10 डझन. षटकार.
लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. हा तोच गोलंदाज आहे ज्याने मागील षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, महत्वपूर्ण गोलंदाजी केली होती. त्याच्या अगेन्स्ट येणारे हे 2 उत्तुंग षटकार, एक ऑन साइडला एक कबसला. ओ यावेळीचा बॉल टप्पा पडलाय, कळलंच नाहीये. बॉल चांगल्या रीतीचा होता, बॉल शरीरावरती आदळणारा होता, बॉल कमबॅक मिळवून देणारा. आणि त्याच वेळेचा मात्र आपण जर पाहिलं ऑफ ब्रेकचा वापर करत असताना हा डॉट बॉल मैदानावरती बघायला मिळाला. एक महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतो. संपूर्ण आयोजन कमिटीने एक निर्णय घेतलाय, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अनाउन्समेंट पारितोषिकाची त्याच वेळी केली जाईल ज्या वेळेला तुम्ही इथे आणून जमा कराल. पुढचा बॉल हलक्या हाताने पॉइंट्सला केले. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला एक सिंगल इथे मिळेल. रानावरती आज अनेक संकट आलेत, परंतु या संकटांना खांद्यावरती लीलया घेऊन जाणारा हरिश्चंद्रजी मोरे साहेब यांचाच हा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट खेळतोय पहा. सध्याच्या घडीला ज्यावेळेला टॉस झालं त्यावेळेला तो म्हणाला माझ्याकडे 5च खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये गेला, 5 नंतर त्याने 11 गोळा केले, त्यातला एक कमी झाला. पुन्हा एकदा त्याला इजा झाली तरीही तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा लढवय्या कर्णधार आहे, म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. 38 बंडल्यात 4 खेळाडू बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. निश्चितपणे, कारण की आपण पाहतो पूर्णपणे कर्णधार आपल्या हातामध्ये असताना 10 खेळाडूंना साथीला घेऊन चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायचं आहे. आणि ते आत्तापर्यंत चोख काम बजावत असताना मैदानावरती राणा मोरे आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे सगळे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं स्थान दिलं मिळून आणि चांगलं क्रिकेट कसं खेळवलं जाईल याही गोष्टीकडे जास्तीचं लक्ष दिलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला, 4 फलंदाज बाद झाले, 38 धावा आणि समोर गोलंदाज आदर्श सरलेकर. समोरचा बॉल, समोर फटका खेळला, अप्रतिम स्ट्रोक. वाह, काय फिल्डिंग केली. मनीष कुचेकर आहेत तिकडे. शेवटच्या क्षणी अतिवेगाने आले, अतिवेगाने आल्यानंतर बॉलला थांबवलं. बघा जय सर, एकच या मॅच मधून हृदय 11 टीम सांगते, आम्ही जेवढे आहोत ना तेवढे समोरच्या टीमला बास आहोत. आम्ही जेवढे आहोत तेवढेच दमखम दाखवणार असं सांगण्याचा प्रयत्न केला. कर्णधाराने एक्झॅक्टली काय दिले या खेळाडूंना औषध मला ठाऊक नाही, परंतु ज्या रीतीचं प्रदर्शन झालंय, नेत्रदीपक कॅच पाहायला मिळाला, गोलंदाजी उच्च दर्जाची आणि हे क्षेत्ररक्षण 5 धावा रोखणं ही बाब छोटी नाहीये. 39 धावा धावफलकावरती आहेत. क्षणाक्षणाला हा संघ लढतोय, क्षणाक्षणाला अनेक अडचणी येतात, त्यांना पादाक्रांत केलं जात आहे. यावेळीचा बॉल, आताच हाफ ट्रॅकर अडबा बाटणं फटका खेळायचा कुठे होता, जायचं होतं रोह्याला, गेलेत कोळाडला. बॉल चालला थर्ड मॅनला, सीमारेखेच्या पलीकडे चौकार. ऍक्शन रिप्ले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले होते. अगदी राणाचे रिॲक्शन तो जरूर म्हणाला असेल, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. बॉल गेला कुठे तो शोधत राहिला, चौकार आलाय, महत्वाची आहे. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळला, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतो. अतिवेगाने बॉल चालला सीमारेखेच्या अगदी जवळ जवळ. काय घडलंय, खेळलं जाते त्या चेंडू सोबत, पण शेवटच्या क्षणी बॉलला थांबवलं आणि तदनंतर अगदी खराब थ्रो. कळलंच नाहीये नक्की मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. क्षेत्ररक्षणा माध्यमातून धावत होते, शेवटपर्यंत अगदी कमी गतीने धावले आणि तदनंतर आपण पाहतो त्या धावा थांबवल्या, थ्रो केला, पण बघता बघता धावा 4 मिळाल्या. हे फनी इन्सिडेंट्स आहेत, हे फनी इन्सिडेंट्स आहेत. याची ही क्लिप व्हायरल होऊ शकते. मागील 2 बॉलवरती या ज्या काही गोष्टी घडल्यात ना, हे फनी इन्सिडेंट्स आहेत. कारण आपण पाहिलं ना, मध्यंतरी 40+ एक खेळाडू होता जो बाउंड्री लाईन पर्यंत धावत गेला, थ्रो केला, तो पाहायला लागला, पुन्हा बॉल मैदानाच्या आत बाहेर गेला होता. जॉन्टी रोड्सने त्याला भेटायला बोलवलं होतं. हा बॉल पहा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पॅरलल षटकार, आकर्षक. सरळ बाटनं धावा येत नाहीये, बाट उलटी केली आहे आणि त्याच वेळेला स्विच हिटचा फटका, अगदी नेत्रदीपक षटकार ठोकला हा अमित नागटीच्या बॅटमधून. आता सरळ बाटनं पुन्हा आडवा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, शरीरावरती आदळणारा चेंडू पाहायला मिळेल. लगेच आदर्श सरलेकरचा कमबॅक पाहायला मिळतं. 53 वरती 4 सध्याची स्थिती. चांगली बॉलिंग राहिली, अचूकता दाखवली गेली. आदर्श सरलेकर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. माझ्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतोच हेच सांगणारा दूर दूर आणि लांबच लांब
फेकून देणारा षटकार. असं म्हणत असताना तो एकटाच चाललाय. 59 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 खेळाडू बाद झालेत आणि अशी परिस्थिती जिथे बिकट होता ना तिथून तो चांगल्या रीतीने खेळतोय. उसळण आणि कोसळण हे त्याच्या रक्तामध्ये आहे, कारण संघ अडचणीमध्ये असताना त्याचा हा परफॉर्मन्स आपण पाहिलाय. खऱ्या अर्थानं मी म्हणतो की आपण सोन्याच्या नाण्यासारखं बना. जर गटारात जरी पडलं ना तरी त्याची किंमत कमी होत नाही. अडकला होता संकटामध्ये, अडकला होता अडचणीमध्ये, परंतु हा सोन्याचं नाणं आहे. 100 नंबरी सोनं हा अमित नागटी आणि ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 11 बॉल 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघ आहे 59ला 4. निश्चितपणे 59ला 4 आपण पाहतोय. ज्यावेळेला आपण आवर्जून म्हणतो ना की देवानं आपल्याला सगळ्यांना हिरो म्हणूनच जन्माला घातलाय. जो घासला जाईल तो चमकला जाईल. आज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली, घाम गाळला आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना आता अमितनं धावा बनवला 24 एकट्याच्या नावावरती. सन्मान्य सत्यवानजी पिंगे साहेब यांच्या वतीनं 2 षटकारांसाठी आपण जर पाहिलं तर सनील यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सनील मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं बक्षीसही आहे. पण आता या महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी कोण आलेत? नाव आहे सतीश. सतीश महत्वाचे गोलंदाज, गोलू या नावाने त्यांची प्रसिद्धी आहे. रोड गावाला तेही बिलॉंग करतात. आता महत्वाच्या क्षणी बॉलिंग करायची आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 22 धावा आल्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये 37. हाफ ट्रॅकर सनीच्या बॅटमधून आक्रमण केलं. टायमिंग या वेळेला प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर आहे. षटकार. एक रील जास्त व्हायरल झाली होती. सबका हिसाब मिलेगा, बोला था ना धक्का बुक्की नाही करणे का, हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की काय या फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचं क्रिकेट चालू आहे सतेजचं स्वागत केलंय. षटकार आलाय पुल करत असताना 65ला 4. पुढचा बॉल यावेळेचा सुद्धा फटका खेळला. ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. मनीष कुचेकर वेगाने त्यांना पाहायला मिळाले. बघता बघता 1 धाव निश्चितपणे मिळते आणि त्या 1च्या साह्यानं 66 वरती 4 सध्याची स्थिती मॅचची आपण पाहतोय. डीआरटी अँथिया टीमचे डीआरटी अँथिया कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर राम सर इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचंही रुहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. सर्वांचंच हार्दिक स्वागत. 66ला 4 महत्वपूर्ण मॅच. पुढचा बॉल यावेळेला खोलात डाऊन द ग्राउंड केला. अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जमिनीला गुदगुल्या करत खेळलेला हा स्ट्रोक. धावा इथे प्राप्त होत असताना 2. काय फिल्डिंग केली तिकडे मात्र मनीष कुचेकर काय प्रभावित करतात. त्या एका बाजूला आपण जर पाहिलं तर 4 धावा सेव्ह ठेवल्या. इकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर मैदानावरती 2 धावा सेव्ह ठेवताना पाहतात. चौकार अडवला, या आधी षटकार अडवला. म्हणजे टीमसाठी जवळजवळ आपण जर पाहिलं ना तर 8 धावा या खेळाडूंनी थांबवण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये केला. चांगल्या रीतीची खेळपट्टीवरती फिल्डिंग केली. पुढचा बॉल यावेळीचा चेंडू कसा आहे, यावेळीचा बॉल कुठे पडला, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्याला कंप्लीट करायचा. टीम प्रांशी 11 भैरवनाथ यशवंत खार आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम विनोद स्मृती पिंगळसई धामनसई. दोन्ही टीमचे कॅप्टन कौस्तुभ दळवी आणि सिद्धू मोरे. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्सकडे तुमची वाट पाहतोय. यस, आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. काय घडतंय मैदानावरती? यस, नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बॉल बाहेर पडला. हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती प्लस होणारा आणि त्याच वेळेचा पुढचा बॉल फ्री. आमदनी 98 आणि खर्चा रुपया असंच काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला झालाय, कारण 69ला 4 ही सद्यस्थिती. लोड फुल टोस ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्रीचा बॉल आहे, फेकी केली आहे. रन्स कंप्लीट होतील इथे 2. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. दुहेरीच्या मदतीने 71ला 4.
जसं आपण पाहतो 71 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि काय खेळ चालू आहे बघा. अमित नागटी या खेळाडूचा झेल 2 आकड्यावरती सुटला होता ऑन साईडला आणि तो आता खेळतोय किती वरती तर 28 वरती. 14 चेंडूचा सामना केलाय. पुढचाच बॉल. यावेळेचं आक्रमण झालंय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. संकटामध्ये निखळणारी बॅटिंग करतोय. 15 बॉल 34 वरती अमित नागटी नॉट आउट आहे. 77 ला 4. सद्य परिस्थिती पाहायला मिळते. संघ मजबूत स्थितीमध्ये येत असताना शेवटचा बॉल असेल. यावेळेला देखील आडवा बाटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न होतो की नाही. धावा मिळतील इथे 2. 79 बनल्यात. 80चं टार्गेट. परंतु अमित नागटीची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, टाळा व्हायला काही हरकत नाही आहे. अफलातून मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय अमित नागटी. काय खेळ केला, प्रभावित केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटच्या क्षणापर्यंत लढले, भिडले आणि नडले. काय खेळ केला, अगदी सगळ्यांची मनं जिंकली. 34 धावांचा वादळी खेळ करत असताना अमित नागटी बघायला मिळाले. यस, व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय DRT अंतिया कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय राम सर यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. मी विनंती करेन राजू दादा केरकर यांना आपल्या शुभ हातानं आपण सन्माननीय राम सरांचा शुभ सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिवस सोहळ्याच्या वतीने करतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमोलजी डमाळे यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते नक्कीच इथे आम्ही टॉस करणार आहोत. अमोलजी डमाळे यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा आम्ही नक्कीच इथे टॉस करतोय. चला या तेजस या पण टॉस बॉक्स आमचं खाली करा. विनंती आहे प्रेक्षकांना, टॉस बॉक्स खाली करायचा आहे. टॉस इथे आम्हाला कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे विनंती आहे प्रेक्षकांना की आपण टॉस बॉक्स खाली करून घ्या. सन्माननीय अमोलजी डमाळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे आपण कंप्लीट करणार आहोत. इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला विनोद स्फूर्ती पिंगळसई धामणसे, दुसऱ्या बाजूला प्रांशी 11 भैरवनाथ यशवंतकार संघाला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांमध्ये ही एक महत्त्वपूर्ण लढत तुम्हाला देखील पाहायला मिळेल. टॉस कॉइन एकदा दाखवून द्या दोन्ही कॅप्टनला. हेड्स अँड टेल्स. कॉल कोणाचा असेल? प्रांशी 11 भैरवनाथ यशवंतकार टीमचे कॅप्टन सिद्धू मोरे कॉल करतात. हेड्स कॉल केला आहे आणि टेल्स आलेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता पुन्हा एकदा. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. महत्त्वपूर्ण सामना आहे. सुपर 12 आणि टॉप 12 साठी किती इच्छुक होतात खेळण्यासाठी आणि किती एक्साइटमेंट होती या मॅचसाठी? लीग खेळण्यासाठी एक्साइटमेंट होती. असं काही नाही की टॉप 12ला येण्याची, पण आम्ही प्रयत्न करू की आम्ही पुढचा प्रवास अजून करू. ओव्हरऑल काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं? किती एन्जॉय केलीस RTPL सीझन 3? हां, आतापर्यंत तर भरपूरच एन्जॉय केली आणि ह्या टुर्नामेंटची प्रतीक्षा नेहमीच असते आणि ह्या सीझनला अजून खूप चांगलं आयोजन आहे. ओव्हरऑल टॉस जिंकलाय. महत्त्वपूर्ण सामन्याचा काय करण्याचा निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करायचं आहे. फिल्डिंग प्रथमतः करणार आहात. बॉलिंग करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याची स्ट्रॅटेजी तुम्ही बनवली किंवा तुम्ही यापूर्वीचे सामने प्रांशी 11चे पाहून आला असाल, काही ना काही मनामध्ये रणनीती बनवली असेल, प्लॅन्स असतील. सो समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखाल? चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढ्यात कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू ते करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असेल. टॉस इम्पॉर्टंट होता सिद्धू. टॉस तू गमावलेला आहेस, मनाविरुद्ध घडतंय. सो आता जर तू टॉस जिंकला असता तर कोणत्या डिसिजन सोबत गेला असतास? नक्की आम्ही पण फिल्डिंगच केली असती. मनाविरुद्ध होतं. बॅटिंग करायचं आहे या खेळपट्टीवरती. तुझं वैयक्तिक परफॉर्मन्स आम्ही पाहिलं, खूप चांगलं राहिलं. बॅट्समनला देखील खेळपट्टी साथ देते, बॉलर्सला देखील तितकीच साथ देते. तो बॅटिंग करताना पहिल्या इनिंगमध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? एक 60-70 रन करायचा प्रयत्न असेल आमचा. स्पेशल अपेक्षा कोणाकडून जास्त ठेवतोयस? कोणाकडनं जास्त एक्सपेक्टेशन्स असतील? नाही, प्रत्येकाने आपापलं फक्त 100% द्यावा. रन बरोबर बोर्डवर लागतील.
कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून तिसऱ्या पर्वात आता टॉप 12ला पोहोचलास, संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिल्यांदाच RTPL मध्ये तुला पाहिलं, तर कसं सांगशील या स्पर्धेबाबत, काय विश्लेषण देशील? नक्की स्पर्धा खूप चांगली आहे. आजचा नॉकआउटचा दिवस आहे आणि पब्लिक पण खूप आहे, त्यामुळं खेळायला पण मजा येईल. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील या मॅचसाठी. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम विनोद स्मृती, पिंगळ सई, धामण सई, अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. मोहिब रोगे आपण 3 षटकार ठोकले होते, त्यासाठी मात्र आमचे रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. सामन्याला होते सुरुवात आणि पुन्हा एकदा इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमचा 2 दिग्गज समालोचक, खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, खऱ्या अर्थानं आपण पाहतो अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकत आहोत असे सन्माननीय जयजी भोसले सर आणि त्याच्या समवेत अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर हर्षलजी मुंडे सरांना आपण ऐकतो. थँक्यू सो मच सर. बघा, राणा मोरे यांच्यासाठी बक्षीस येते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज सौरभ विचारे यांच्या वतीने बक्षीस देण्यात आलेलं आहे. यस, सेकंड इनिंग उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आणि पाठलाग करायचा तब्बल 80 धावांचा. 80 धावसंख्येचा पाठलाग, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होतोय. सज्ज पहिला बॉल, लोअर फुल टॉस, इथे कॅच सीपीए जाते का? 1 2 3 4 जगलिंग केली आहे आणि तदनंतर टिपला हाजेल राणा मोरे, बाद. रोहेकर किती महत्वपूर्ण कामकाज करतात पहा. आज रोह्याचा पुन्हा एकदा मला अभिमान या गोष्टीसाठी वाटतो. रोह्यातल्या एका प्रेक्षकाला मोबाईल मिळाला, रोह्यामध्ये प्रेक्षकाला मोबाईल मिळाला, त्यांनी आणून येथे दिला. ज्या कोणाचा आहे ना त्याच्यावरती कव्हर काय आहे त्या मोबाईलचा पासवर्ड तुम्ही टाका आणि मग तो घेऊन जा. आमच्याकडे एक मोबाईल मिळालाय आणि समीरजी पवार यांचं मी विशेष करून आभार मानेन. खऱ्या अर्थानं रोहेकर इतके दिलदार आहेत ना, मला खरंच अभिमान वाटतो. मी रोह्यामध्ये येऊन समालोचन करतो. रोहेकर खऱ्या अर्थानं असेही रोहेकर आहेत की ज्यांना मोबाईल मिळाल्यानंतर ते आणून देतात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून हेही पाहायला मिळालं. अभिमानास्पद बाब आहे. कोणाचा आहे, ज्यांचा कोणाचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. समीरजी पवार साहेब, विशेष करून त्यांचा आपण सन्मान करतोय, कारण या धावत्या युगात 5 रुपये किंवा 50 रुपये मिळू द्यात, प्रत्येक जण आपापलाच जास्तीचा स्वार्थ पाहतो. या धावत्या युगात प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं, परंतु ही व्यक्ती अशी आहे की मला मिळालेली ही गोष्ट ही दुसऱ्याची आहे, ती मला ठेवायची नाही आहे. अभिमान आहे तुमचा सॉलिड. एक चांगलं क्रिकेट पाहतोय आपण. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होत असताना मोबाईल माझ्याजवळ आहे, समालोचन कक्षामध्ये आहे. ज्या कोणाचा आहे त्यांनी इथे या, त्याची ओळख पटवून द्या, पासवर्ड टाका, जो काही तुम्हाला की लॉक की पॅड असेल तो, आणि आपला मोबाईल घेऊन जा. पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद झाला. राणा मोरे पहिल्या चेंडूवरती बाद होत असताना पाहायला मिळाला. 80 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे सनीलने. पुढचा बॉल, सनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. खुला टाकला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्र रक्षक, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रन्स कंप्लीट केले. 1-1 सद्य परिस्थिती. एक चेंडू झालाय तिकडे, मात्र एक चेंडूवरती पहिली विकेट मिळाली तर राणा मोरे बाद झाले. नंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मनीष कुचेकर येताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचे सामने आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. रोह्याची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आणि ती स्पर्धा आपण पाहतोय 6व्या दिवसामध्ये यशाकडे वाटचाल करते. नॉकआउटच्या मॅचेस आहेत. सुपर 12 मधून आता सुपर 6च्या मॅचेस चालू झाल्यात आणि मोठ्या लढती मैदानावरती चालू आहेत. 80 धावांचा पाठलाग करायचा. 1 धाव आली आहे, 1 विकेट आली आहे. चला, मोबाईल ज्यांचा हलवला होता ते मिळालेत. प्रज्योत म्हात्रे आहेत त्यांचं नाव. हा बॉल इथे ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक दूर आहे, सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. या धावत्या युगामध्ये थोड्या वेळापूर्वी संदीपजी जगे सरांनी आवर्जून एक उल्लेख केला, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा आहे. मोबाईल इतका गरजेचा आहे ना, मला वाटतं अर्धांगिनीला विसरलं तरी चालतं, परंतु मोबाईल विसरायचा नसतो. एक गोष्ट अशी आहे की मोबाईल आता आपला एक मोठा पार्टनर झालाय
आणि अशा परिस्थितीमध्ये मोबाईल इथे पडला होता, गहा झाला होता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2-1 सद्य परिस्थिती. सनील बॅटिंग बॉलिंग एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण राणा मोरेसारखा अडसर त्याने अगदी लिलया दूर केलाय आणि त्याला इथे बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. 80चा चालू असणारा 5 लाख डावखुरे आता बॅटर मनीष स्ट्रायकर एंडला. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद. विचार केला ना सर, या पूर्ण मॅचच्या पहिल्या 3 षटकांचा, जिकडे गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर इथं 11 रोड खुर्द खेळताना आपल्याला बघायला मिळत होते, तिकडे मात्र जास्तीचं वरचढ ठरताना पाहायला मिळत होते टीम. पण त्याच वेळेला पुढच्या 3 षटकामध्ये धावा खूप सारे त्यांना पाहायला मिळाल्या. तर प्रथमतः आपण अंतिम गटातून प्लेअर ऑफ द डे देणार आहोत, ज्यानं खऱ्या अर्थाने काल योगेश गंबेने 49 केले, पण त्याला प्रत्युत्तर देत असताना अर्धशतक झळकावलं कॅप्टन अर्थातच कौस्तुभ दळवी. विनोद स्फूर्ती पिंगळसई दामणसई संघाचा तो ठरला प्लेअर ऑफ द डे. एकदा जोरदार टाळ्या कौस्तुभ दळवीसाठी देखील, कारण अर्धशतक देखील त्याने स्पर्धेमध्ये झळकावलं. तेजस्वी नरे, राजूदादा केरकर, सन्माननीय भरतराजे देशमुख साहेबांना देखील मी विनंती करेन आपण सर्वांनी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते तेजस्वी आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द डे देऊन मात्र आपण इथे सन्मानित करतोय. अभिनंदन अभिनंदन कौस्तुभ. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त अधिकचा वेळ मी घेणार नाही. अंतिम गटातून प्लेअर ऑफ द डे म्हणून निवड करण्यात आली कौस्तुभ दळवीची, जो नक्कीच कॅप्टन आहे विनोद स्मृती पिंगळसई धामणसई या संघाचा. ऑनगोईंग मॅच कडे आपण लगेच होतो. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 2 धाव संख्येवरती जिथे आपण पाहतोय ना खेळाडू बाद होत असताना साहिल जाधवला आपण पाहिलं. 2 या धावसंख्येवरती तिसरा खेळाडू बाद झालाय. सनीलने बॅटिंग मध्ये इम्पॅक्ट पाडला जरूर, परंतु बॉलिंग मध्येही महत्वपूर्ण योगदान तो देत असताना इथे पाहायला मिळतोय. शुभेच्छा क्षणाचा हा बॉल आपण पाहतोय उजव्या सीच्या बाहेर होता. साहिल खेळण्याचा प्रयत्न अगदी हवेमध्ये राहिला आणि ही कॅचिंग प्रॅक्टिस राहिली. खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय 2-3 ही सद्य परिस्थिती. एकंदरीत ही गोष्ट मी पाहतोय ना खऱ्या अर्थानं हर्षलजी, मला असं वाटू लागलंय मी फुटबॉलची किंवा हॉकीची मॅच पाहतोय की काय स्कोर कार्डकडे पाहिल्यानंतर. 2-3 येस, कारण की आपण पाहतो 2 धावा तिकडे आला, 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. एका मागोमाग एक फलंदाज तू चल मे आया. सध्याची स्थिती या मॅचची चालू आहे. एकंदरीत असं वाटलं होतं पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा कमी होतील. अमित नागती रूपी वादळ मैदानाच्या आतमध्ये सनील आलं आणि त्या दोघांनी पूर्ण खेळीला सावरलं. एक चांगल्या टोटलकडे वाटचाल केली. 80 धावा धावफलकावरती लगावल्या आणि आता बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर सनील आलेत. गौलवाडी एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पहिला 5 चेंडूमध्ये 3 विकेट आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती साहिल आल्यानंतर 3 खेळाडू बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. साहिल देखील बाद झालाय, त्याच वेळेला राणा बाद झाला, मनीष बाद झाला, प्रतीश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 2-3 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर सुशील मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या हायलाइट्स राहिल्या होत्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर अर्धशतक टोकलं होतं कौस्तुभ दळवीने. आशिष मोरेच्या बॅटमधून अर्धशतक आलं. उजव्या एसीच्या बाहेर बॅक ऑफ द लेन बॉल कट केला. बॅक फुटला येत असताना पॉइंटला क्षेत्ररक्षक रन्स इथे मिळत असताना पाहायला मिळतात. ते का बॉलिंग आपण पाहतोय ज्यावेळेला टप्पा पडतो ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणी आपण पाहतो तिकडे अमित नागती बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेगानं धावत येताना बघायला मिळाले. टप्पा पडला, बॅकफुटला गेले, बॉलला उडवलं आणि तदनंतर शॉर्ट पॉईंट क्लिअर करत असताना डीपमध्ये बॉल जात होता. अमित नागती वेगानं बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि त्या दरम्यान अजून 1 धाव स्कोर कार्डवरती आली आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 3 आहे. 3 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागल्यात. बॅटिंग करताना टीम द 11 रोड खुर्द 80चा पाठलाग करतात. अडचणी वाढल्या. 3 खेळाडू बाद झाले. 3 धावा धावफलकावर. प्रतिस्पर्ध्याला केवळ 3 वरती रोखल्या पहिल्या षटकाच्या दरम्यान. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 1,21,000 रुपये व मानाचा करंडक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 77,777 रुपये व मानाचा करंडक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 55,555 रुपये व मानाचा करंडक.
या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेची माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपण ही ट्रॉफी जर का पाहिली ना तर ती मेज दिली जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हलक्या हाताने केलेला हा स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. जसं आपण पाहतो दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. चांगल्या रीतीचे गोलंदाज महत्त्वपूर्ण बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सुमित आलेत आणि सुमितने मात्र पहिल्याच बॉलवरती एक धाव खर्च करताना पाहायला मिळतात. सर्वाधिक महत्त्वाच्या ह्या ओव्हर्स असतील धावा येणं गरजेचं आहे. एकाच खराब ओव्हर आली या मॅचमध्ये पुन्हा नव्यानं कमबॅक होऊ शकतो. पुन्हा धावा येऊ शकतात. कारण की बॅटिंग करताना आपण जर पाहिलं तर आयुष्य आरो 11 संघाने सुद्धा पहिल्या 18 चेंडूमध्ये 22च बनवल्या होत्या. बॅकफुटला आले उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे कट करण्याचा प्रयत्न. बॅटची थिकेज आउटसाइडेज घेतली आहे. थोडमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स प्राप्त होत असताना कशाही येऊ द्या धावा यायला महत्वाच्या आहेत. धावा येणं महत्वाचं आहे. धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती एकंदरीत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इथून धावा अपेक्षित आहेत. एखाद मोठा फटका इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने एक मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा. 80 धावा जर बनवायच्यात ना तर 80 धावा बनवत असताना चांगल्या दर्जाची खेळी खऱ्या अर्थानं. आणि त्याही पलीकडे आता पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. कारण की एका मागोमाग एक आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. तर इथून पुढे आता चांगली खेळ प्रतिष्ठानी सुहेलला खेळायला लागेल. पुढचा बॉल खोलात टाकला. चॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. भागीदारी इम्पॉर्टंट आहे. कळसुबाई सारखं शिखर सर करायचं आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते सर करावं लागेल. तुम्ही एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करताय कारण 80चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकच उरलेत आणि अशा परिस्थितीमध्ये भागीदारी पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट राहणार आहे. टप्प्याटप्प्याने तुम्ही त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. निश्चितपणे धावा बनवल्या जाऊ शकतात. धावांचा वेग वाढवला जाऊ शकतो. इथून खोला टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. एखाद्या LED टीव्ही पेक्षाही फ्लॅट होता हा षटकार. मिळतील धावा 6. हा आला उत्तुंग षटकार. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो या मॅच मधील. मी म्हणेन या मॅचला ऑन करणारा हा ऑन साइडला षटकार होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळतं. स्टफल झाले त्यानंतर समोरचा येणारा चेंडू समोरच खेळला आणि एक चांगला दर्जेदार षटकार बघायला मिळाला. प्रतीशने हे सांगण्याचा प्रयत्न केला असेल ना, थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. हा फ्रॅकर बॅटची लिडिंग एज. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय की काय? होय, प्रत्युत्तर दिलंय. मोठा फटका खेळण्याचा अत्यानंद हा क्षण रंगून राहिला. पुढच्याच बॉलवरती मिळवले विकेट. खेळाडू बाद. चर्चा आपण या स्पर्धेची करतोय. 12-4 ऍक्शन रिप्ले पाहूया. उसळी घेणारा बॉल, बॅटची लिडिंग एज. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बोल्ड अँड कॉट हे दोन्ही काही सारं एकत्रित जुळवलं. एक चांगली कॅच सुमितने इथे टिपली आहे. 12-4 ही सद्य परिस्थिती हृदय 11 रोडखुर्द टीमला आपण पाहतो. या मॅचचे हायलाइट्स आपण या स्पर्धेच्या पाहतो आहोत. ओम मस्कर 12 वर्षाचा युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळला, ती हायलाइट्स राहिली. योगेश गंबे 9 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. नवाज खान 9 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, ही हायलाइट्स राहिली. नवाज खानने सर्वाधिक धावा 101 बनवल्या, ती हायलाइट्स राहिली. त्याच वेळेला जयेश कारभारीने 10 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये, ती हायलाइट्स राहिली. त्याच वेळेला आशिष मोरे आणि सिद्धू मोरेने 82 धावांची भागीदारी केली, ती हायलाइट्स राहिली. त्याच वेळेला सागर बोबडने ठोकलेला षटकार, ती हायलाइट्स राहिली. या साऱ्या गोष्टी चर्चेच्या विषय राहिल्या त्या स्पर्धेच्या. आडव्या बॅटने ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. या वर्षीचा हंगाम तितकस लख लायब या खेळाडूंना होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 80चा पाठलाग चालू असताना बनला 13. खेळाडू बाद झाले 4. एक छोटासा घेऊयात डीजे ब्रेक. असा गेलो आणि असा आलो.
सांगण्यामध्ये माझ्याकडून थोडीशी कमी राहिली ती अशी होती की योगेश गंभीरने ठोकलेल्या 49 धावा त्याही हायलाइट्स राहिल्या स्पर्धेच्या, परंतु सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला ना आशिष मोरेने ज्यावेळेला 55 धावा खेळल्या त्यावेळेला बाईट्स घेण्यात आली. तो म्हणाला मी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. हे त्याचं समर्पकाची जी भावना होत्या, कारण कबड्डीपट्टू क्रिकेटमध्ये आला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेऊन गेला पहिल्या पर्वाचा, तिसऱ्या पर्वामध्ये आल्याने अर्धशतक ठोकलं. वा रे पठ्ठ्या वा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सनील उजव्या सीच्या बाहेर वेगवान चेंडू, वेगवान, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. अगदी सरळ रेषेमध्ये व्हाईट लाईनला पकडून बॉल टाकला जातो. अप्रतिम चेंडू आपण पाहतो. ज्या वेळेला जसे बॅट्समन स्टफल झाले हे जाणलं आणि त्याच वेळेला अजून बॉल बाहेर काढला आणि तिकडे मात्र चांगल्या रीतीची गोलंदाजी होत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या दफलकावरती 13 वरती 4 सध्याची स्थिती या मॅचची हृदय 11 रोड खुर्द या टीमची आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये, संकटांमध्ये, संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे, असंच राणा मोरे म्हणत असेल. हा बॉल इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल. उजव्या सीच्या बाहेर ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फार दुरून मोबाईलच्या स्क्रीन मधूनही बाहेर गेला होता बॉल, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये काहीतरी नवीन करण्याचा निर्धार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सनील करताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 3च धावा दिल्या. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली. 3 विकेट्स त्यांनी आपल्या नाबावरती मिळवल्यात. कमबॅक का असं ना त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं. जशाच तसं प्रतिउत्तर राहिलंय. 14 वरती 4. 14ला 4. पुढचा बॉल खोलात टाकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सनील एक भिंत बनून उभा राहिलाय. ज्या रीतीने तो गोलंदाजी करतोय, बॉल डिलिव्हर करतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. फुलर लेनचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याने रिॲक्शन टाइम फार कमी होता, परंतु चेंडू अडवला. ही बाब महत्वाची आहे. डॉट बॉल. चांगल्या रीतीची गोलंदाजी अप्रतिम. त्यांना मात्र पूर्णपणे 4 मुंडाचित करण्याचं काम या खेळाडूने केलं. धावांचा वेग पूर्णपणे थांबवण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केलाय ना त्या खेळाडूचं नाव आपण पाहिलं तर सनील. त्याने मात्र प्रभावित केलंय. गौलवाडी गावाचं क्रिकेट चांगलं खेळलंय. आज रोहेकरांची महिना जिंकलीत रोहा तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये. यावेळीचा बॉल बॅटच्या टोला लागला. पुन्हा एकदा हवेत आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं पोहोचले बॉल अजून एक डॉट बॉल पाहायला मिळत आहे. उशिरी घेणारा बॉल होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज सुमितने. बॅटची लिडिंग एज घेतली. 4 बॉल त्याने फेस केलेत. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हा शोभेचा खेळ नाही आहे. 4 बॉलमध्ये केवळ तुम्ही 1 धाव गोळा करताय. 6 षटकांची मॅचेस आहेत. 4 खेळाडू झालेत ते बाद, जिथे 14 धावा फलकावरती आहेत. या स्पर्धेच्या हायलाइटची चर्चा हर्षजी आपण केली, परंतु चर्चा या गोष्टीची करूया उद्या जर का 3 संघ आले तर बॉल आउट होणार, थ्रो होणार की कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार याची चर्चा आता मात्र रोहा नगरीमध्ये होते. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल डीप मध्ये खेळलाय. जरूर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय राहिला. दुरून थ्रो केले जातात. अगदी त्याच वेळेला जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होतो. अगदी त्याच वेळेला सुपर ओव्हर होते आणि अगदी त्याच वेळेला 3 खेळाडू जे आहेत ते धावताना आपण पाहतो आणि जो जिंकेल 3 धावा कंप्लीट करेल सगळ्यात वेगाने तो संघ विजेता ठरतो. उद्या काय घडणार याची चर्चा होते. आता सगळेच जण आतुरतेने वाट पाहतात. म्हणून अलर्ट प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती इथे उपस्थित आहेत की सर्वांनाच पाहायचा सुपर 6 मध्ये संघ कोण जातो, तिथून पुढे टॉप 3 आणि मग नक्की बॉल आउट होईल की मग थ्रो काय होईल, सगळ्या घडामोडी सगळ्यांना बघायच्यात. यावेळीचा बॉल चांगला होता. हाफ ट्रॅकर तोही हवेत खेळला. स्क्वेअर लेगला तिकडे खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. एक साधा आणि त्याच वेळेचा सोपा झेल तिकडे सुटला. बॉल धरतीला जाऊन होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड थोडासा खालावलेला आपण पाहिलाय, कारण अशा रीतीचे कॅचेस व्हायला हव्यात परंतु आयसेट झाले नसावे. सूर्याची किरणं आता मात्र प्रखरतेने जाणवत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स आपण पाहिल्या, परंतु हल्लीचे क्षेत्ररक्षक आहेत ना डोळ्यावरती सनग्लास असेल तरी सुद्धा सूर्य डोळ्यावरती आलाय याचीही चर्चा होते. मला मुळात जायचं नाही आहे, खोलात जाण्याची जास्तीची मी गरज नाही समजत. 15 वरती 4 आहे सध्या परिस्थिती. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. 80चा पाठलाग चालू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सनीलने अफलातून कामगिरी केली आहे. खोलात टाकलेला बॉल, खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, जिथे लॉंग ऑफला 1 धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, रन्स कंप्लीट करण्यात आल्यात 2. आपण सर या कारणांबद्दल म्हणत होतो की एकंदरीत मागील काही दिवसामध्ये गुड्डाजी जाधव यांच्या ऑफिशियल पेजवरती क्रिकेटमधील कारणांबद्दल सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतीये आणि 1 मिलियनचा पल्ला तिने पार पाडला. 1.5 मिलियन. यस, पार्ट 2 मध्ये अजून एक या गोष्टी आतमध्ये प्लस केल्या जातील, कारण की सनग्लासेस परत मग अजून काहीतरी नवीन. यस,
गुड्डाजी जाधव हे ऑफिशियल पेज सध्याच्या गोष्टीचा विचार केला तर ट्रेंडिंगला आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल. 18 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ थांबला आणि यस निश्चित सगळं आपण पाहतोय ज्या पुरस्कारांनी आपल्याला मदत केली आहे त्या सगळ्या पुरस्कारांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात. 826 जिथे आपला ऑक्शन सोहळा झाला. आई खानावळ आपण पाहतोय. मराठी संस्कृती जपत असताना आई खानावळ आपल्याला पाहायला मिळते. ओंकारेश्वर एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर युनिक हाऊस, स्वामी कृपा डेकोरेटर, पूर्ण या स्पर्धेला सजवण्याचं काम राजू वाघमारे अँड कंपनीचं आपल्याला पाहायला मिळतं. एकवीरा इंटरनेट, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्स आपण पाहतोय. या सगळ्यांनी आपण पाहतोय या स्पर्धेला खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि एस शिवराज केबल नेटवर्क, शुभंकर लोणावळा फूड अँड नर्सरी आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर आई एकवीरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीच्या टी शर्ट अवेलेबल आणि रोहा स्पोर्ट्स ही यूट्यूब वाहिनी संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या दिवशी रोहेकरांना कदाचित रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप मोठी उपलब्धी असेल. या मैदानाच्या आतमध्ये वळ्यात सामना चालू असताना आपण पाहतोय सनीलने केलेले कामकाज. बॅटिंग करत असताना त्याने बनवल्या 22 धावांची खेळी केली. चेंडू फेस केले 7 आणि बॉलिंग करत असताना 2 षटक हात आले. धावा खर्च केल्या 8 आणि विकेट मिळवल्या त्या 3. त्याचा स्पेल इथे संपलाय. 80चा पाठलाग चालू असताना आपण पाहतो 18 बॉलचा खेळ इथून शीर्ष आहे. 18 बॉल मध्ये जिथे 80चा पाठलाग करत असताना आवश्यकता आहे 62 धावसंख्येची. 18 बॉल आणि 62 धावा, एक मोठं लक्ष इथे पाहायला मिळते. नीड आपण पाहतोय 18 बॉल आणि 62 ची आवश्यकता. आस्किंग रन रेट 20.67 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट 6च्या धावगतीने धावा आल्यात. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खोलात वाईड यॉर्कर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. एक्स्ट्रा रन 19 धावा धावफलकावर. यस, आता इथून पुढे पलटवार होणार का हा मोठा प्रश्नचिन्ह. बघा या खेळपट्टीवरती सर जर 12 चेंडूमध्ये 50 धावांचा पाठलाग करत असताना ती मॅच 1 बॉल 6 पर्यंत येऊ शकते तर 18 मध्ये 62 धावांचा पाठलागही का होऊ शकत नाही. आणि जर मैदानावरती सुशील असेल तर मैदानावरती सुमित असेल, हे 2 फलंदाज आहेत तर यांच्याकडे तेवढी ताकद आहे. यस सर. सर खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का चेक करायचं. यस, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय का चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात येते. या घेऊया आपण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत. दूध का दूध, पानी का पानी और आगे की कहानी बताएंगे रोहा स्पोर्ट्स की जुबानी. नक्की काय घडलंय. बॉल खेळपट्टीच्या बाहेर आहे का चेक केलं जाईल. कुठे टप्पा पडला. जर बॉल बाहेर असेल तर नो, मग तिकडे फ्री हिट आणि मग अजून घडामोडीमध्ये बदल होईल, काहीतरी नवीन घडेल. या गोष्टीसाठीच आपण पाहतोय तिसरे पंच आपल्या इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू नो बॉल म्हणून इथे घोषित करण्यात येतं. नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली, रेफर करण्यात आला होता. हा नो बॉल. 18 बॉल आणि 61 ची आवश्यकता. पुढचा चेंडू फ्री हिटचा बॉल. गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर यावेळेला मिस टायमिंग आहे. फ्री हिटचा बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल जरूर टिपलाय परंतु धावा येथे कंप्लीट करण्यात येतील. त्या 2 फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. येस, आपण पाहतोय या गोष्टीकडेच आपण लक्ष देत होतो की फ्री हिटचा बॉल आला तर काहीतरी वेगळे घडेल. आणि येस, वेगळं घडलंय. जर फ्री हिटचा बॉल नसता यदा कदाचित विकेट मिळाली असती, काहीतरी नवीन घडलं असतं. 2 धावा तर मिळाला आणि त्या 2 धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 21 आणि आता 17 चेंडू 59 ची गरज आहे. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर होता, हवेत खेळला. आता कोणतीही चूक नाहीये. एक चांगल्या पद्धतीची कॅच तिकडे सनील पकडताना पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगला एक मोठी विकेट. सुशील मैदानाच्या बाहेर.
चांगलीच केलेली आपण पाहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्रे दाखल होताना पाहायला मिळतील. 16 चेंडू 59 धावांची आवश्यकता. 59 धावा 16 चेंडू समोर आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलमध्ये मोठ्या फटक्यांची आशा त्याच वेळेची अपेक्षा बरीचशी आहे या मॅचमध्ये. आणि आमच्या रोहेकरांना रोह्यातील सगळ्या प्रेक्षकांना अशा मॅच बघायला आवडणार नाही आहेत, तर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत खेळल्या हव्या आणि मग एखादा खेळाडू सगळ्यांची मन जिंकणारा निश्चित बघायला मिळेल. मग तो कोण असेल? सूरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 16 चेंडू 59 धावांची गरज. एकवीसला 5 सद्य परिस्थिती आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 59ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल इथून अवेलेबल आहे. संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. हर्षल, काय घडलं काय बिघडलं याची चर्चा सातत्याने होते. हर्षल, आपण पाहिलं ना तर पार्टनरशिप झाली नाही. किंवा अगदी त्याच वेळेला राणा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तो बाद झाला. या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना या पथ्यावरती पडल्या नसाव्या यदा कदाचित, आणि म्हणून की काय संघ अडचणीमध्ये सापडत असताना आपण पाहतो आहोत. खोलात टाकला यष्टिरक्षकाचा भेट. डॉट बॉल. ये चांगला बॉल आपण पाहतो अति सरळ रेषेमध्ये आणि तोही खूप वेगाचा यॉर्कर बॉल फेकला गेला. चांगली गोलंदाजी प्रशांत मडवी आपण पाहतो. बाहुबली बॅटिंग चांगली केली. सुरुवातच षटकारानं करून दिली आणि टीम 80 पर्यंत पोहोचली. यावेळीचा बॉल फटका चांगला खेळला. हवेचा बॉल यस हवेसोबत हवाई सफर करण्यासाठी निघाला. बऱ्याचशा वेळानंतर ऑन साईडला लॉंग ऑन क्लिअर करणारा हा षटकार. दुरुस्त आहे. प्रशांत वरती आलेला हा षटकार महत्वपूर्ण राहील कारण धावा देऊन गेलाय. 29ला 5. यावेळीचा बॉल सोडण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतो पण त्याच वेळेला बॉल बराच बाहेर निघाला. पंच फिरले. पंचांनी कळवलं हा वाईड आहे. हा चुकीचा बॉल आहे. इथे अवंतर स्वरूपाची एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होणार आणि त्या एकी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळीचा बॉल आक्रमण चढवायचा होता. आडवा बाटणं फटका इथे मात्र खेळण्याचा निर्धार झाला. त्याच वेळेला मात्र मैदानावरती आपण जर पाहिलं तर बघता बघता या दोन फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं 4 षटकांचा खेळ थांबला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या धावफलकावरती 30 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. इथून पुढे आवश्यकता 12 चेंडू 50 मॅच ती चालली आहे. बघा मी लक्ष वेधेन जे आमचे खेळाडू आहेत अनसोल प्लेयर ज्यांनी या स्पर्धेमध्ये फॉर्म भरला होता. ऑप्शन 16 मध्ये त्यांचं नावही आलं आणि त्याच वेळेला ते या कुठल्याही टीममध्ये त्यांना स्थान मिळालं नाही आहे. पण रोहा तालुका मित्र परिवार यांच्या वतीनं आपल्याला ज्या काही टी शर्ट देण्यात आल्या त्या टी शर्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि उद्या शेवटचा बॉल पडेपर्यंतच अवेलेबल असतील. एकदा फायनलची मॅच संपली की मात्र तुम्हाला टी शर्ट मिळणार नाही आहेत. ID प्रूफ घेऊन आपण प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधून त्या टी शर्ट घेऊन जायचं. व्यासपीठाच्या मागे येते तुमची वाट पाहतात. यस 4 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे आणि समोर बॅट्समन आपण जर पाहिलं तर सुमित बॉलिंगसाठी सुद्धा सुमित समोर बॅट्समन सुमित. पुढचा बॉल ओ खोलात टाकला. बन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. यस बॅट्समन साहिल आहेत. साहिल आपण पाहतो मैदानावरती फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सुमित हे महत्त्वाचा बॅटल आहे. इकडे 12 बॉल 50 ची गरज असताना तिकडे मैदानावरती आपण जर पाहिलं तर काय घडलं गेलं तर पहिला डॉट आला. 11 चेंडू आता 50 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळला. समोरच्या दिशेला बॉल जाईल. लॉंग ऑन मध्ये बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि बघता बघता तिकडे एक धाव मिळाली. एका धावेवरती समाधान मानलं. जास्तीच्या सिंगल या मॅच मध्ये जेवढे सिंगल आमच्या मैदानाच्या चौबाजूला नाही आहेत. एक धाव येते. एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग करायची होती. बॅटिंग झाली नाहीये. सुरुवातीचा खेळ थोडा लडखडत झाला. त्याच कारणाने टीम बॅक फुटला. हो यावेळीचा फटका चांगला समोर आला. समोरच खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार.
षटकार येत असताना 37ला 5 प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु आवाकाच्या बाहेरील षटकार देऊन गेलाय. 37ला 5, 9 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. हवेत फटका खेळला, लांबी खूप कमी गाठली, उंची बरीच आहे. तिकडे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झाला आणि तिकडे कॅच सुटली, पण हरकत नाहीये. आणि इथे मात्र एक धाव एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 38 वरती 5 विकेट सध्याची स्थिती मॅचची. कदाचित तिथून 2 चेंडूवरती 2 मोठी फटके पाहायला मिळाले तर यदा कदाचित सामन्यात शेवटच्या षटकामध्ये चुरशीचाही बनू शकेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक चढउतार आपण पाहतो. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला, हलक्या हाताने खेळलेत, खोदून काढला. फुलरलेनच्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होत असताना 7 बॉल आणि 41 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. केवळ औपचारिकता आता मात्र शेष आहे. लीगल डिलिव्हरी जर काही यदा कदाचित इथे योग्यरित्या गोलंदाजाने हाताळल्या तर कदाचित सामन्याची औपचारिकता शेष राहील. निश्चित, कारण की आज मात्र आपण जर पाहिल्यानं तर प्रत्येक मॅच थोडी का होईना एक तर्फे बघायला मिळाली. पहिली मॅच एक हाती किल्ला लढवला वैष्णवी 11 कोलाट टीम जिंकताना पाहायला मिळाली. दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा बोलबाला राहिला टीम स्ट्रॉंग बॉयजचा. एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली, तिकडे मोठा विजय. आणि त्याच दरम्यानचा पुढचा बॉल अगदी आपण पाहतो डीप पॉइंटला बॉल, 1 बाउन्स, सीमारेखेच्या पलीकडे चौकार. फटका खेळला, तिकडे मात्र 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. सर एकंदरीत आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आता इकडे धावा धावफलकावरती बघायला मिळतात 43. अजूनही या मॅच मध्ये 6 बॉल 37 ची गरज आहे. विविध अँगलने आपण हा फटका पाहतोय. पहा, साईड कॅमेरा अँगलने हा स्ट्रोक इथे दाखवण्यात येतो रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. उजव्या एसीच्या बाहेर होता, वाट पाहिल्यानंतर अगदी कट चांगल्या रीतीने केला. आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची. या मॅचची केवळ औपचारिकता शेष आहे. 6 बॉल 37 धावा. एकंदरीत या मॅचच्या हायलाइट्स अशा स्वरूपाच्या राहिला. प्रतीक झावरेने घेतलेला अफलातून कॅच, त्याच्यासाठी 2,500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. विक्रांत देशमुख साहेब, हरिश्चंद्रजी मोरे साहेब, प्रांशी 11, नयन जोशी, प्रथमेश गावडे यांच्या माध्यमातून येणारे 500 रुपये, तथा साहिलसाठी अमोलजी धमाले साहेब यांच्या माध्यमातून 500 आणि कल्पेशजी हरिश्चंद्र मोरे यांच्याकडून 500. शेवटचा षटक, पहिला बॉल लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना यस एकदम ही त्या अब इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. इस मैच को जीतना तो छक्के चौके तो लगाने पडेंगे. पण हळूहळू एकंदरीत ही मॅच हातातून निसटताना पाहायला मिळते. 37 बनवायचे होते, एक सिंगल आली. आता 5 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल चालू झालाय टीम आयुष्य आरो 11 संघाचा. इकडे मात्र फटका आपण पाहतो सूरज यांच्या बॅटमधून चांगला खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधोमध एक अप्रतिम कॅच. फलंदाज बाद, सूरज मैदानाच्या बाहेर. ऋतिकला पाचारण करण्यात आलं. कदाचित ऋतिक ज्या रीतीने गोलंदाजी करतोय ना, असं भासू लागलंय की तो इथे वॉर्मअप गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. कारण त्याने फलंदाजी अफलातून केली होती. आघाडीला येत असताना त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या, परंतु सुरुवात चांगल्या रीतीने मिळून दिली. 3 बॉलमध्ये त्याने उत्तुंग षटकार ठोकला. पुढच्याच बॉलवरती तो बाद झाला राणा मोरेच्या चाणक्य नीतीमुळे. परंतु तदनंतर तो गोलंदाजी त्या दर्जाची करतोय. 44ला 6, 80चा करायचा आहे 5 लाख. सद्य परिस्थिती अडचणीची हृदय 11 या टीमसाठी. खोला उजव्यासीच्या बाहेर, भन्नाट वेग, प्रचंड वेग. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला, कधी आला चेंडू आणि कधी गेला. अतिवेगाची गोलंदाजी बघा. ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय, तदनंतर बॉलला सोडण्याचा निर्णय. आपण बॉलला फॉलो करताय ही गोष्ट विसरताय का? कारण की जर आपण शेवटपर्यंत बॉलला फॉलो केलं मग बॉल पुढे जाणार, मग वाईट घोषित केला जाणार नाही. जर खेळपट्टीच्या बाहेर पडला तर त्या गोष्टीचा विचार केला जाईल.
ओ यावेळेला टप्पा पडला, कमी गतीचा बॉल, बॉल टर्न झाला, शॉर्ट थर्ड मानला, चांगल्या बाजूची फिल्डिंग तिकडे प्रशांत मडवी आहेत, बॉलला थांबवलंय. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल, पण एक धावेनं काही होणार नाहीये. एक मोठ्या विजयाच्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमचं नाव आहे आयुषी आरोही 11. चांगल्या टीमचा बोलबाला ऋतिक माई टीमचे कॅप्टन आणि स्वतः बॉलिंग मार्कवरती आहेत. 4 चेंडू फेकलेत, 2च धावा दिल्या, 1 विकेट मिळाली. समोरचा बॉल फटका चांगला खेळला, हवेत तर बॉल उडवला, पण क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. इकडेही कोणती चूक नाहीये. अजून एक धक्का, 7वा धक्का बॅटिंग करत असताना हृदय 11 रोड खुर्द टीमला. एकंदरीत आपण पाहतो 45 वरती 7 सध्याची स्थिती आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी राहिला आणि या शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं किती धावा येतील याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पण आता खऱ्या अर्थानं विजयाच्या उंच उंच शिखरांवरती पोहोचत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. सुपर 6चा प्रवास इथून करायला जणू काही सुरुवात केल्या टीम आयुषी आरोही 11 या टीमनं. बॅकफुटला जाऊन खेळायचं, बॉल हवेत, शॉट बॅकवर्ड पॉइंटला. त्या दरम्यान या चेंडूनिशी आपण जर पाहिलं तर सामना संपला आणि सामना जिंकला टीम आयुषी आरोही 11 संघानं. एक मोठा विजय आपल्या नावावरती केला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे या दोन्ही टीमना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा हिरो या गोष्टीकडे